भारत फिफा वर्ल्ड कप मध्ये का नाही? भारताची लोकसंख्या 140 कोटी, तरी फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासात फक्त एकदाच पात्र ठरला होता आणि तेव्हाही खेळला नाही. असं का घडलं? 1950 मध्ये भारताने वर्ल्ड कप साठी क्वालिफाय केलं होतं, पण बूट न घालता खेळण्याच्या नियमामुळे भारताने माघार घेतली. तेव्हापासून आजपर्यंत फिफा वर्ल्ड कप मध्ये न जाण्याचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे क्रिकेट. IPL सारख्या लीग मध्ये हजारो कोटीची गुंतवणूक होते, स्पॉन्सरशिप मिळते आणि प्रत्येक मूल विराट कोहली, MS धोनी बनण्याचं स्वप्न बघतं. मेसी आणि रोनाल्डो नाही. दुसरं कारण तळागाळात योग्य व्यवस्था नाही. जर्मनी, स्पेन, ब्राझील सारख्या देशात लहान वयातच मुलांना अकादमीत निवडलं जातं, शास्त्रीय पद्धतीने ट्रेनिंग दिलं जातं. भारतात अशा दर्जेदार अकादमी फार कमी आहेत आणि ग्रामीण भागात तर फुटबॉलचं प्रशिक्षण पोहोचत पण नाही. तिसरं कारण पैसा आणि सुविधा. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कडे क्रिकेट बोर्ड BCCIच्या तुलनेत खूपच कमी बजेट आहे. दर्जेदार स्टेडियम, फिजिओथेरपी सुविधा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच याची कमतरता आहे. चौथं कारण म्हणजे सातत्य नसणे. भारताची फिफा रँकिंग गेल्या काही दशकात खूप चढउतार झाली आहे. कधी 94 तर कधी 100. पाचवं कारण टॅलेंट स्काउटिंगचा अभाव, पण त्यांना शोधून योग्य मार्गदर्शन देणारी यंत्रणा कुंकत आहे. अनेक होतकरू खेळाडू संधी अभावी मागे राहतात, पण आता परिस्थिती बदलते. इंडियन सुपर लीग मुळे व्यावसायिक फुटबॉलला चालना मिळते. सुनील छेत्री सारख्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर नाव कमवले. AIFFच्या नव्या विजन 2047 योजनेअंतर्गत तळागाळापासून विकासावर भर दिला जातो आणि तरुण पिढी आता फुटबॉलकडे गांभीर्याने बघते. विचार करा, जर भारताने क्रिकेट सारखी गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि सिस्टीम फुटबॉलमध्ये उभी केली तर पुढच्या 15 ते 20 वर्षात भारत नक्कीच वर्ल्ड कपचे स्वप्न पूर्ण करू शकतो. तुम्हाला काय वाटतं? भारत कधी वर्ल्ड कप खेळेल? खाली कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती विश्व चॅनलला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.